कॉकरोच जनता पार्टीची टीम दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले। 5 आणि 6 ऑगस्ट रोजी अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी 2 दिवसांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीसाठी आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह पक्षाचे 7 सदस्य आणि इतर सहकारी उपस्थित आहेत। सौरव दास यांनी सांगितले की या बैठकीत सीजेपीच्या पुढील वाटचालीसह तरुणांच्या चळवळीची दिशा, संघटनात्मक भूमिका आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे। तसंच झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सीजेपीचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। या आंदोलनात पुढे कसं बळ द्यायचं यावरही बैठकीत चर्चा होणार आहे। 6 ऑगस्ट रोजी बैठकीतील अंतिम निर्णय माध्यमांसमोर जाहीर करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलाय। सह्याद्री पट्ट्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वन विभागानं हा निर्णय घेतलाय। धबधब्याचा प्रवाह सध्या अत्यंत वेगवान आहे। पाण्यासोबत लहान मोठे दगड वाहून येण्याची शक्यता असल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रवेश बंद करण्यात आलाय। पावसाचा जोर ओसरल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथील दुर्गानगरमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एका आजारी आदिवासी वृद्ध महिलेला झोळीतून उचलून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। खोदलेल्या रस्त्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू न शकल्यानं नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। घोटी बुद्रुकच्या दुर्गानगर परिसरातील रस्ता खोदून ठेवण्यात आल्यानं तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झालाय। परिणामी आजारी आदिवासी वृद्ध महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी युवकांनी चिखल आणि खराब रस्त्यातून झोळीतून खांद्यावर उचलून रुग्णवाहिकेपर्यंत नेलं। या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे 50 ते 60 कुटुंबाचा दैनंदिन संपर्क तुटलाय। नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। रस्ता तातडीनं वाहतुकीसाठी खुला न केल्यास 9 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिलाय। खुलताबाद इथं आयोजित महसूल समाधान शिबिर अभियानात आमदार प्रशांत बंब यांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 15 ऑगस्ट पर्यंत नियुक्तीच्या मुख्यालयी वास्तव्यास राहण्याचे निर्देश दिलेत। अन्यथा 16 ऑगस्ट पासून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। कार्यक्रमात मुख्यालयी वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांची विचारणा केली असता केवळ एका कर्मचाऱ्यानं हात वर केल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आणि शिक्षक यांच्या वास्तव्यासंदर्भात स्वतंत्र पथकाकडून पडताळणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांनी एससीएसची परवानगी घेऊन ती हे केलेली टेपिंग केलेली आहे कायद्याप्रमाणे। त्यांनी काही करून नाही घेतली, पण लोकांना कळू नये, बऱ्याच लोक वाचत नाही ना, म्हणून मान्य जयंत पाटील काय सांगू लागले की बघत नाही, टॅप करायला एक योग्य परवानगी घ्यावी लागते एससीएस होमची, ती त्यांनी घेऊन केलेली आहे। बीड जिल्ह्यात खरीप हंगामात पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय। मागील वर्षी 11,64,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, तर यंदा आतापर्यंत केवळ 2,84,394 शेतकऱ्यांनीच विमा भरलाय। दरम्यान पीक विमा भरण्याची मुदत 10 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली। उर्वरित शेतकऱ्यांनी विमा भरावा असं आवाहन कृषी विभागानं केलंय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मागील वर्षी बीड जिल्ह्यातील 86 महसूल मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊनही अनेकांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही। पंचनामे होऊनही नुकसान भरपाई न मिळाल्यानं तसंच विमा मंजुरीसाठी लागू असलेल्या अटी नियमांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली। त्यामुळेच यंदा अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरणं टाळल्याचं सांगितलं जातंय। मागील वर्षीचा प्रलंबित पीक विमा आणि नुकसान भरपाई तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येते। प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठ फिरवलेली आहे। मागील वर्षी 16 लाख अर्ज सदर योजनेमध्ये शेतकऱ्यांनी केले होते आणि यावर्षी फक्त 2 लाख अर्ज केलेले आहेत। आणखी एक 7-8 दिवस सरकारनं वाढवून दिलेले आहेत विमा भरवण्यासाठी, परंतु असं वाटत नाही की शेतकरी मोठ्या प्रमाणावर या योजनेमध्ये सहभागी होतील। त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की पीक विमा नुकसान भरपाई मागील वर्षी 86 महसूल मंडळांपैकी एकाही महसूल मंडळामध्ये एकाही शेतकऱ्याला कोणत्याही पिकासाठी मिळालेली नाही। आणि त्याचं कारण असं आहे की नुकसान भरपाई आता पीक विमा योजनेमध्ये चालू वर्षाच्या नुकसानीवर नाही, तर मागील 7 वर्षापैकी चांगल्या 5 वर्षाचं उत्पादन काढून या वर्षीचं उत्पादन त्यामधून वजा केलं तर नुकसान भरपाई धरली जाते। म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांना चालू वर्षात आर्थिक लाभ कधी मिळतो, तर उत्पादन खर्चावर आधारित
किंवा उत्पादन खर्चापेक्षा जास्त जर त्यांना उत्पादन झालं तर त्यातून त्यांना पैसे मिळतात. म्हणजे एका बाजूला चालू वर्षाचा उत्पादन खर्च ह्या चालू वर्षाच्या खता, बी बियाणं आणि इतर गोष्टी, इतर निविष्ठावर आधारित आहे, मजुरावर आधारित आहे. पण नुकसान भरपाईची काढायची म्हटलं तर सरकारनं मागील 7 वर्षीपैकी 5 वर्षाचं चांगलं उत्पादन गृहीत धरून या वर्षीची नुकसान भरपाई काढण्याचं मागच्या वर्षीपासून ठरवलंय आणि त्या कारणानं मागच्या वर्षी एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळपास 16 लाख अर्ज करून सुद्धा पीक विमा नुकसान भरपाई न मिळाल्यानं यावर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली. दुसरं प्रामुख्यानं मोठं कारण आहे की मागील 2 वर्षापूर्वीपर्यंत 1 रुपयात पीक विमा भरला जात होता. 4 प्रकारच्या जोखीम होत्या, त्या सगळ्या जोखीम काढलेल्या आहेत. हा पीक विमा न राहता हा फक्त अनुदानाचा प्रकारचा फार्स ठेवलेला आहे आणि तोही काही जिल्ह्यामध्ये होतोय. अगोदर सोयाबीनसाठी 22,000 रुपयापर्यंतचा प्रीमियम सरकारतर्फे कंपन्यांना अदा केला जात होता, परंतु आता फक्त 6 ते 6,500 रुपये कंपन्यांना दिले जातात आणि त्यापैकी 1,000-1,500 रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जातात. त्यामुळे प्रीमियममध्ये शेतकऱ्यांचा वाटा अगोदर नगण्य होता आणि सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगोदर पैसे भरत होतं, परंतु आता शेतकऱ्यांना 6,000-6,500 पैकी 1,500 ते 1,800 रुपये भरावे लागत आहेत वेगवेगळ्या पिकांना. म्हणजे ते जवळपास 18 ते 20% आहे. त्यामुळे प्रीमियमची वाढलेली रक्कम, वाढलेली टक्केवारी आणि दुसऱ्या बाजूला नुकसान भरपाई झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची भरपाई, आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही आणि त्यामुळे पीक विमा 2026च्या अनुषंगानं नुकतीच आकडेवारी समोर आलेली आहे. पीक विमा घेण्याची मुदत जरी 10 ऑगस्टपर्यंत लांबवली असली तरी अद्यापही 2,80,000 पेक्षा जास्त शेतकरी या पीक विम्याकडे वळलेले दिसून येत नाही आहेत. या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे की आम्ही आणलेल्या सुधारणावादी पीक विमा योजनेमुळे खरेखुरेच शेतकरी या पीक विम्यामध्ये आलेली आहेत आणि म्हणून तो आकडा कमी झालेला आहे, पद्धतीचं स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. वस्तुस्थिती आम्ही आपणासमोर आणू इच्छितो आहे की जी 1 रुपयाची पीक विमा मागच्या 2025लाच रद्द केलेली आहे. ही 1 रुपये पीक विमा रद्द झालेली असताना सुद्धा शेतकऱ्यांनी स्वतःचा 2-3% जो प्रीमियमचा हिस्सा आहे तो भरून जवळपास 11,86,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आपला पीक विमा संरक्षित केलेला होता. या बाबी असताना सुद्धा जेव्हा सप्टेंबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातल्या बहुसंख्य मंडळामध्ये 5, 6, 7 वेळा अतिवृष्टीच्या नोंदी सरकारकडे आहेत. असे असताना सुद्धा आणि वारंवार पीक विम्याच्या नुकसानीच्या धर्तीवरती मागणी करत असताना सुद्धा शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपयाही पदरात नुकसानीपोटी मिळालेला नाही आहे. या बाबी लपवून ठेवून केवळ सुधारणावादी पीक विम्यामुळेच शेतकरी याच्याकडे कमी येत आहेत ही बाब अधोरेखित केली जाते आहे, ती पूर्णतः चुकीची आहे. ही बाब आम्ही आपल्यासमोर पुन्हा एकदा निश्चित करून आणू इच्छितो आहेत. कारण ज्या पद्धतीनं निकष या सरकारने आणि विमा कंपनीने आणलेली आहेत, पूर्वीचे जवळपास 5 पैकी 4 निकष पूर्णपणे रद्द केलेली आहेत आणि केवळ उंबरठा उत्पन्नावर आधारित आणि तांत्रिक सॅटेलाइटच्या उत्पन्नावर आधारितच पीक विमा संरक्षित केला गेलेला आहे. ही एक त्यातली मुख्य अट आहे. दुसरी अट, प्रीमियम मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या हिश्श्याच्या रकमा वाढवलेल्या आहेत. त्यासोबतच रिस्क फॅक्टर जो काही आहे तो कमी केलेला आहे. एवढंच नाही, कापसासारख्या पिकाला सरकारने भरण्याचं सुद्धा कमी केलेलं आहे. ह्या सगळ्या बाबी झाकून ठेवून जर सरकार म्हणत असेल की हीच खरी 2,86,000 शेतकरी खरेखुरी आहेत, तर मागच्या वर्षी भरलेल्या 11,86,000 शेतकरी हे काही खोटे शेतकरी आहेत का? आणि जर 3 लाख शेतकरी खरे असतील तर 12-3 जवळपास 9 लाख शेतकऱ्यांनी जर बोगस पीक विमा भरला असेल तर आपली यंत्रणा काय करत होती असा प्रश्न आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आणि गृहमंत्री यांना त्यांना आम्ही विचारतो आहेत. जर याच्यामध्ये अपप्रवृत्ती आणि चुकीचं असेल तर ते तुम्ही नीट करू शकता. तुमच्या हातामध्ये शासन आणि प्रशासन आहे, परंतु यामुळं सर्वसामान्य आणि खऱ्याखुऱ्या मोठ्या शेतकऱ्यांवरती त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी महाराष्ट्र शासनानं घ्यावी आणि शेतकरी धार्जिनी पीक विमा ही पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं लागू करावी अशी मागणी किसान सभा आपल्याला करते आहे.